जय शिवराय मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासन भाग 1 पाहिला। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस प्रशासन भाग 2 घेणार आहोत। आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, ग्रामीण पोलीस दलाची संरचना कोणत्या प्रकारची असते? त्याचं उत्तर आहे परिक्षेत्र, जिल्हा, उपविभाग, पोलीस ठाणे व आउटपोस्ट। महाराष्ट्रातील सर्वात मोठे पोलीस आयुक्तालय कोणते? तर मुंबई। बीड जिल्ह्यातील जिल्हा हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। जळगाव जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? तर त्याचं उत्तर आहे नाशिक। नवी मुंबई आयुक्तालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे या ठिकाणी आहे। यानंतरचा प्रश्न, सर्वाधिक पोलीस आयुक्तालये कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्याचं उत्तर आहे ठाणे। पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर किती स्टार लावण्यात आलेले असतात? तर त्याचं उत्तर आहे 2 स्टार। मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण? तर देवेन भारती। पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात? तर विशेष पोलीस महानिरीक्षक असतात। पोलीस दलातील पदांच्या ज्येष्ठतेक्रमाने त्यांचा योग्य क्रम कोणता? तर शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक, फौजदार। जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात? पोलीस अधीक्षक। पोलीस उपनिरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते? तर त्याचं उत्तर आहे 3 स्टार, लाल निळी फिरती व मपोसे। अंगुली मुद्रा या पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र। यानंतर आपण पाहायचे आहे प्रमुख अधिकारी व त्यांच्या वाहनांवरचे स्टार। तर 1 स्टार हा पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या गाडीवर असतो। यानंतर 2 स्टार पोलीस महानिरीक्षक यांच्या गाडीवर असते। यानंतर 3 स्टार पोलीस महासंचालक। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्याकरिता कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? तर त्याचं उत्तर आहे एम्बेसिस। यानंतर प्रश्न आहे, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर त्याचं उत्तर आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, BPR। यानंतरचा प्रश्न, नवीन 3 फौजदारी कायदे केव्हा लागू झाले? तर त्याचं उत्तर आहे 1 जुलै 2024। माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक असते? तर त्याचं उत्तर आहे 48 तास। यानंतरचा प्रश्न, माहिती अधिकार कायदा लागू करणारा प्रथम देश कोणता? तर स्वीडन। माहिती अधिकार कायदा लागू करणारे प्रथम राज्य कोणते? तर तमिळनाडू। एखाद्या राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? तर त्याचं उत्तर आहे ACB, अँटी करप्शन ब्युरो। यानंतरचा प्रश्न, लाचलुचपत विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई। भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार असते? CERT-IN। यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे निमलष्करी दल कोणते? तर त्याचं उत्तर आहे CRPF। यानंतर NACP, नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग, हे कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात। ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या संस्थेने केले होते? तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG यांनी केले होते। भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोण करते? तर त्याचं उत्तर आहे BSF। महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? तर CCTNS चा विस्तारित रूप काय? तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम। यानंतरचा प्रश्न, फौजदारी कायदे हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर त्याचं उत्तर आहे समवर्ती सूची। महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन ... नुसार चालते, तर त्याचं उत्तर आहे मुंबई पोलीस अधिनियम 1951। IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी होते? तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद। सरसेनापती, राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू असतात. यानंतर संरक्षण दल प्रमुख CDS कोण आहेत तर अनिल चव्हाण आहेत. यानंतर ना भूदल म्हणजेच लष्कर प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी. नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी. व हवाई दल प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग. यानंतरचा प्रश्न, राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी होते तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक. यानंतर आपण परिक्षेत्रे व अंतर्गत अधीक्षक कार्यालय पाहायचे आहेत. प्रथम कोकण, यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण. यानंतर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक ग्रामीण. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर. यानंतर नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा व चंद्रपूर. यानंतर अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ. यानंतर गडचिरोली व गोंदिया. यानंतर कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सांगली व सातारा. यानंतर आपण महसुली विभाग, मुख्यालय, जिल्हे, त्यामध्ये येणारे तालुके व जिल्ह्यांची नावे हे पाहायचे आहे. यामध्ये पहिला महसुली विभाग आहे कोकणमध्ये मुख्यालय आहे मुंबई शहर. जिल्ह्यांची संख्या आहे 7 तर तालुके आहेत 50. सर्वात कमी तालुके कोकण विभागात आहेत. यामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांची संख्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. यानंतर पुणे महसुली विभाग, मुख्यालय आहे पुणे, जिल्हे आहेत 5 व एकूण तालुके 58. येणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. यानंतर नाशिक, मुख्यालय आहे नाशिक, जिल्हे आहेत 5, एकूण तालुके 54 तर जिल्ह्यांची नावे आहेत नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार. यानंतर मराठवाडा हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे तर त्याचे मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर. एकूण जिल्हे आहेत 8 व सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग हा देखील मराठवाडा आहे, 76 तालुके. यामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांची संख्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव व नांदेड, एकूण 8. यानंतर अमरावती विभाग, अमरावती मुख्यालय आहे, जिल्हे आहेत 5, तालुके आहेत 56. यामध्ये अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला व यवतमाळ. यानंतर नागपूर मुख्यालय आहे नागपूरच या ठिकाणी. यानंतर जिल्ह्यांची संख्या आहे 6 व तालुक्यांची संख्या आहे 64. यामध्ये येणारे जिल्हे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली. यानंतर आपण जे नवीन कायदे आलेत ते पाहायचे आहेत. जुना कायदा होता भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC 1860ला, तर त्याच बदल्यात नवीन कायदा आला भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS 2023. यानंतर आहे गुन्हेगारी प्रक्रिया संहिता CPC 1973. याच्या बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023. भारतीय पुराव्याचा कायदा CRPC 1872 व याच बदल्यात आला आहे भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023. यानंतर आपण पोलीस पदाचा वरिष्ठ ते कनिष्ठ क्रम पाहायचा आहे शहरी व ग्रामीण भागात. शहरी भागात आपण पाहायचा आहे 1 नंबरला असतात महासंचालक, यानंतर पोलीस आयुक्त, सहायुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, शिपाई. यानंतर ग्रामीण पोलीस पदाचा वरिष्ठ ते कनिष्ठ क्रम पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार, शिपाई। या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, SRPFची स्थापना पुरंदर 1948ला झाली आहे, परंतु SRPFचे मुख्यालय जर विचारले तर मुंबई या ठिकाणी आहे। यानंतर आपण काही शॉर्ट फॉर्म व त्याचे लॉंग फॉर्म पाहणार आहोत। CID म्हणजेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट। यानंतर RTI म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन। FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। BNS भारतीय न्याय संहिता। BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता। BSA भारतीय साक्ष अधिनियम। यानंतर CCTNS क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम। यानंतर IPS इंडियन पोलीस सर्व्हिस। DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। यानंतर ACB अँटी करप्शन ऑफ ब्युरो। MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी। SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स। ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉड। यानंतर महत्त्वाचे हेल्पलाईन कार्यक्षेत्र पाहिजे आहेत। 100 हा क्रमांक पोलिसांसाठी आहे। यानंतर अग्निशामकसाठी क्रमांक आहे 101, रुग्णवाहिकेसाठी आहे 108, आपत्कालीन सर्व सेवा यासाठी आहे 112। यानंतर लाचलुचपत 1064, महिलांसाठी 1091, संकटग्रस्त बालके 1098, वन विभाग 1927, आधार 1947 व निवडणूक आयोग 1950। येथे गोंधळू नका। NSG जे आहे ते दहशतवाद विरोधात लढते, तर NIA दहशतवादी हल्ल्याचा तपास करते। नंतर IB ही संस्था देशांतर्गत गुप्तचर माहिती गोळा करते, तर RAW रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे परदेशातील गुप्तचर माहिती गोळा करते। तर मित्रांनो, हा होता पोलीस प्रशासन भाग 2। पोलीस प्रशासन हा घटकावरती 2 किंवा 3 प्रश्न नेहमी विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा, ज्यामुळे तुम्हाला यातून खूप काही माहिती मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील। जय शिवराय मित्रांनो।